नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये अमृताचे डोही या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या एपिसोडमध्ये आपण भगवद्गीता अध्याय 2 यामध्ये श्लोक 61 पासून आपण चालू करणार आहोत. मागच्या एपिसोडला आपण 60 या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. श्लोक 61. भगवान अर्जुनाला असं म्हणतायत, म्हणून या सर्व इंद्रियांचं संयमन करून युक्त म्हणजे काय, योगयुक्त होऊन मतपरायण होऊन तू राहा. आपली इंद्रिय याप्रमाणे ज्याच्या स्वाधीन झाली त्याची बुद्धी स्थिर म्हणायची. भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की तू योगयुक्त राहा. म्हणजे काय, समत्व चित्तानं, मनाच्या सारखेपणानं सगळ्या जीवनातल्या परिस्थितींकडे बघून मनाच्या सारखेपणाच्या समत्व वृत्तीनं तू ती शांतपणे सहन करायला शिक. आणि मतपरायण हो म्हणजे काय, तर अत्यंत भक्तिपूर्ण असं तू माझं स्मरण तुझ्या आयुष्यामध्ये नित्य ठेव. भगवंतावर नितांत भक्ती ठेवल्यानं आपल्याला आपल्या कर्मांमध्ये एक पाठीरागा कोणीतरी आहे, आपल्याला कोणीतरी एक आधार आहे असा जो विश्वास वाटतो तो या परमभक्तीनं मिळतो. म्हणून भगवान म्हणतायत मतपरायण हो. इंद्रिय ज्याच्या स्वाधीन झाली म्हणजे काय, की ज्याचा इंद्रियांवर कंट्रोल आहे तो. आता काही जण असं मत मांडतात की माणसाची ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बरं का, नैसर्गिक प्रवृत्ती आहे की जन्माला आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत राहणं हा आमचा हक्क आहे. मग असं व्यक्ती स्वातंत्र्यावर असं दडपण तुम्ही का आणता? तर त्याचं उत्तर असं आहे की इंद्रिय संयमन का करायचं, तर त्याच्यापासनं अनेक लाभ आपल्याला मिळतात. इंद्रिय संयमन केल्यामुळे मन आणि बुद्धी, चित्त हे सगळे स्थिर असतात. चंचलपणा जो त्यांच्यामध्ये असतो तो बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते. आणि त्यानं काय होतं, तर आपलं आयुष्य हे सुसंघटित होतो. त्यामुळे योग्य निर्णय आपण घेऊ शकतो. भावनेच्या भरात वाहणं, त्यामध्ये काहीतरी चुका करणं, या गोष्टी आपल्याकडनं त्यामुळे सहजासहजी होत नाहीत. आणि या उलट मी जर असं ठरवलं की मला हक्कच येतो, मी जन्माला आली आहे, मी सगळं जे जे काय मिळतं आहे त्याचं उपभोगच मी घेत राहणार, कोण मला अडवणार? ठीक आहे, कोणी नाही अडवू शकत. पण त्यानं होतं काय हे आपण लक्षात गेलं पाहिजे की एक जीवनाची एक बंदिस्त चौकट आपण आपल्याकडनंच तयार करतो, ज्यामध्ये फक्त 2-3 घटकच आपल्यासाठी इंटरेस्ट म्हणून तयार राहतात. कोणते? आला नवीन उपभोगाचा विषय, तो घ्या, कर्म करा, कष्ट करा, तरीही नाही मिळालं तर कोणत्याही मार्गाने मग तो मिळवा, अशा प्रकारचा लोभसुद्धा त्यातून हळूहळू तयार होतो. आणि मग ती पूर्ण झाली गोष्ट की पुन्हा दुसरी मोहाची ज्या गोष्टी आहेत त्या तयारच असतात. म्हणजे सगळं बंदिस्त चौकोन यामध्येच आपण त्याच्यामध्ये फिरत राहतो. आणि याच्या पलीकडे
आयुष्यामध्ये काही भरपूर अर्थ भरलेला आहे, काही त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही गोष्टी बघाव्यात, वाचाव्यात, चिंतन करावं आणि त्याप्रमाणे स्वतःची मानसिकता घडवावी, असा मुळी आयुष्याचा उद्देशच राहू शकत नाही. अगदी एकांगी आणि वरवरचं आयुष्य आपण सगळं जगत असतो आणि त्यामुळे इंद्रिय संयमन हे आवश्यक आहे. आता नेहमीप्रमाणे आदि शंकराचार्यांची थोडीशी कथा आपण इथे बघूया आणि त्यांचं चरित्र आपण बघत राहूया. आदि शंकराचार्यांनी पूर्णा नदीच्या काठावर मातेला सांगितलं की मी आता गावातल्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये राहीन आणि मग थोडे दिवसांनी मी तिथून निघून जाईन. मातेनं अत्यंत नाईलाजानं या सगळ्याला संमती दिली आणि मग बालशंकर श्रीकृष्ण मंदिरामध्ये काही दिवस राहिले आणि मग ते पुढे निघण्याच्या तयारीला गेले. त्यांना एका सद्गुरूची अत्यंत गरज होती, पण कुठे जायचं, काय करायचं म्हणजे ते भेटतील हे काही केल्या त्यांना समजत नव्हतं. असेच ते गावोगाव जात होते. काय त्यांचं ते विलक्षण तेज आणि त्यांचं ते अतिशय विलक्षण रूपडं. छोटासा हा बालसन्यासी, भगवी वस्त्र, हातामध्ये कमंडलू आणि अत्यंत तेजस्वी मुद्रा. काय सांगू तुम्हाला, मोठी मोठी वृद्ध माणसंसुद्धा त्यांच्याकडे बघून अगदी दिपून जात असत आणि ती स्वतःहून त्यांच्या पाया पडायला येत असत. असा तो अत्यंत तेजस्वी संन्यासी वाटेतनं चालू लागला की लोक अत्यंत आदरानं, कौतुकानं त्यांच्याकडे बघत असत. एके रात्री त्यांना देवळामध्ये असा दृष्टांत झाला की तू नर्मदेच्या किनारी ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ जा. तिकडच्या जवळच्या गुहेमध्ये तुला तुझे सद्गुरू तिथे नक्की भेटतील. गुरु गोविंद पादाचार्य यांची तू भेट घे आणि ते तुला पुढचं योग्य मार्गदर्शन करतील. आता बाळशंकरची वणा जी चालू होती त्याला एक दिशा मिळाली आणि ते नर्मदेच्या काठी ओंकारेश्वर मंदिराच्या तिथे ते जाऊन पोचले. मग लोकांना ते विचारू लागले की इथे जवळपास कोणती गुहा आहे का? माझे सद्गुरू गुरु गोविंद पादाचार्य तिकडे आहेत, मला त्यांना भेटायची इच्छा आहे. आता बरेच जण त्यांच्या त्या बाल रूपाकडे बघून म्हणेल, अरे कुठून आलास तू? कशाला एवढं लांबनं तू आलास? तुझं एक खेळा बागडायचं वय, जा बरं तू घरी जा. पण मग एका भल्या गृहस्थानं त्याला गुहेपर्यंत नेलं आणि बाळ शंकराचार्य ज्या क्षणाच्या प्रतीक्षेमध्ये होते तो क्षण तिथे आला. अत्यंत अधीर मनानं ते त्या गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहिले. पुढे काय घडतं ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. श्लोक 62. विषयाचं चिंतन करणाऱ्या पुरुषाचा काय होतं? विषयाचा चिंतन करणाऱ्या पुरुषाचा सदर विषयाचे ठिकाणी संग म्हणजे सलगी वाढत जाते. अमुक एक गोष्ट XYZ मला हवे हवे हवे, पहिल्यांदी एकदाच हवे असं असतं, मग ते हळूहळू त्याची सलगी म्हणजे काय, ती इच्छा मनामध्ये प्रबळ अगदी कधी मला ती मिळते असं व्हायला लागतं. मग त्या संगापासून पुढे काम म्हणजे सदर विषय आपल्याला हवाय ही वासना निर्माण होते आणि हा काम तृप्त व्हायला अडथळा आला म्हणजे मग त्या कामापासून
क्रोध निर्माण होतो. मी श्लोक 63 पण आत्ताच वाचते आणि मग या दोन्ही श्लोकांचं आपण निरूपण बघूया. श्लोक 63. मग क्रोध एकदा आला की त्यापासून समोह म्हणजे काय, अविवेक तयार होतो. अविवेक म्हणजे काय, काय करावं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे ठरवण्याचे जे निकष असतात ते सगळे गळून पडतात आणि काही केल्या आपल्या मनातला संभ्रम काही जात नाही आणि योग्य विवेकपूर्ण दक्षता घेऊन, काळजी घेऊन हा निर्णय मी बरोबर घेतोय का याचं भान आपल्याला राहत नाही. अविवेक होतो. समूहापासनं स्मृतिभ्रम होतो. स्मृतिभ्रम म्हणजे काय अर्थ घ्यायचा, की लिटरली अर्थ घ्यायचा नाही की मनातली सगळी स्मृतीच नष्ट होते, असं काही घडत नाही. स्मृतिभ्रम याचा अर्थ सगळा विवेकशून्यतेने आपला प्रवास चालू राहतो. भावनांच्या आवेगांपुढे आपण अगदी हतबल होऊन जातो. स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश. तर काय, बुद्धी खरं म्हणजे योग्य काय अयोग्य काय हे ठरवणारी, पण तिची ती शक्तीच ते विषय उपभोग जणू काढूनच घेतात आणि ती त्यांच्या मागोमाग जायला लागते. बुद्धिनाशापासून पुरुषाचा सर्वस्वी घात होतो. मनुष्याच्या अधपतनाच्या म्हणजे किती तो खाली 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 घसरण त्याची व्हायला लागते याचे हे 2 श्लोकांमध्ये चित्रण केलेलं आहे. काय घडतं, साधारणपणे बाह्य विषय उपभोग आपल्याला डोळ्यांना दिसतात, कानाने कोणीतरी ऐकतो, कोणीतरी सांगतं असं असं आलं आहे बरं का बाजारात, किंवा तिकडे तुम्ही घर घ्या, ती कॉलनी अतिशय सुंदर आहे, किंवा तुम्हाला काय घरामध्ये फ्रीज वगैरे सगळं बदलून टाकायचं आहे, मग तिकडे त्या दुकानामध्ये तुम्ही जा. असे वेगवेगळे विषय उपभोगाचे विषय आपण एकतर बघतो तरी, ऐकतो तरी, कोणीतरी सांगतं तरी, मग असे ते येतात आणि मग आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती माहिती कलेक्ट करतात. अशी अशी गोष्ट आली आहे, डोळ्यांनी बघितलेलं आहे ते, ती माहिती मनापर्यंत पोचवतात. मन तर काय उड्या मारायला तयारच असतं. सतत नवीन नवीन संकल्प, नवीन नवीन आशा, नवीन नवीन निर्णय, हे मग ते त्यावर अगदी तत्परतेनं घेतं, अधीरतेनं, आणि मग बुद्धीकडे हे सगळे संकल्प पाठवले जातात. आता इथे बुद्धी मनाच्या ताब्यात आहे की मन हे त्याच्यावर वर्चस्व गाजवत आहे, याच्यावर सगळं पुढचा परिणाम अवलंबून असतो. पुढची सगळी जर्नी कशी होणार आहे हे या गोष्टीवर अवलंबून असतं. बुद्धीसुद्धा मनाच्या चंचलतेप्रमाणे नाचायला लागली तर मग तीसुद्धा मनाच्या बाजूनीच डिसिजन घेते. ठरलं तर मग आता यांनी अमुक जणांनी तिकडे कॉलनीमध्ये नवीन घर घेतलं आहे, सेकंड होम घेतला आहे, माझं पण झालंच पाहिजे. येतं आसक्ती कधी येते, आला की आसक्ती येते. माझं पण घर व्हायला हवं नाही एकदा, असं मी म्हणणं याच्यात काही गैर नाही. मग सावकाशीनं आपल्याला झेपेल तसं आपण कष्ट करू, मग कधीतरी ते होऊ शकेल असा मनामध्ये विश्वास बाळगणं, यामध्ये काही गैर नाही. पण नाही, तसं घडत नाही. मला हवं 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 आला की सगळे एकापुढे एक विकार धावायला लागतात. त्यांना ग्रीन सिग्नल मिळतो, हां चला आता याला धावडवूया. मग त्यामुळे त्या आसक्तीतून बुद्धी भ्रष्ट व्हायला लागते. समूहाचा पगडा बसतो, म्हणजे बाबा विवेक राहत नाही. विवेक राहत नाही म्हणजे काय, माझी आत्ताची स्थिती आहे का, की बाबा 1-2 वर्षांनी मला हे करता येईल. काही विचार मग आपल्याला ते योग्य वाटत नाहीत आणि मग अशा प्रकारे आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वाची
पर्सनॅलिटीची धावदौड त्या बाजूनं वळायला लागते आणि सगळा कंट्रोल निसटून जातो आणि क्रोध येतो. जर प्राप्त झाली तर क्रोध येत नाही, पण प्राप्त जरी झाली तरी ते सर्कल तसंच चालू राहतं. कारण आता दुसऱ्या इच्छा मग आपल्याला खुणावायला लागतात. जर प्राप्त नाही झाली तर मग प्रचंड राग येतो जगाचा, माझा, सगळ्यांचा. मग त्या क्रोधामधून आपली विवेकशून्य बुद्धी ही अजूनच भ्रष्ट मार्गाने जायला लागते आणि अशा प्रकारे सगळा बुद्धीच्या नाशामुळे आपला सर्वनाश हा अटळ असतो. पण याच्या उलट माझं जर मनाने भले काय वाटेल ते संकल्प माझ्यासमोर प्रेझेंट करू देत, माझ्या बुद्धीने जर स्थिरपणे त्याच्यावर निर्णय घेतला, तू म्हणतोस ते बरोबर आहे पण आत्ता हे शक्य नाही, जेव्हा होईल तेव्हा बघूया, असं जर बुद्धीनं ठामपणे म्हटलं तर ते सगळे संकल्प बाहेरच्या बाहेर निघून जातात. आपलं योग्य कंट्रोल आपल्या आयुष्यावर मग त्यामुळे राहतो आणि आपण आहे त्यामध्ये सुखी समाधानी राहतो. आहे त्याच्यात सुखी समाधानी राहा म्हणजे त्याचा अर्थ असा नाही होत की काही मिळवूच नका, मिळवा ना, त्यासाठी जरूर प्रयत्न करा, पण त्यासाठी आत्ताचं समाधान तुम्हाला स्पॉईल करण्याची काही एक गरज नाही. श्लोक 64. पण आपला आत्मा म्हणजे अंतःकरण ज्याच्या ताब्यामध्ये आहे तो प्रीती आणि द्वेष यापासून सुटलेल्या आणि आपल्या स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी, हू इज द बॉस, इथे या श्लोकामध्ये बॉस आपण ठरवतोय. तुम्ही आणा हो बाहेरनं कोणतेही विषय आणा, आम्हाला ते नीट ठरवावं लागेल. आपल्या स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयामध्ये तो असून सुद्धा, म्हणजे समाजामध्ये राहतो म्हणजे इनएव्हिटेबली आपण त्या सगळ्या मोहांमध्ये, टेम्पटेशन्समध्ये आपण सुद्धा राहतच असतो. पण त्याच्यात राहून सुद्धा मन आणि बुद्धी जर शांत ठेवली तर आपण आपल्या मनाप्रमाणे जगू शकतो. तो चित्तानं प्रसन्न राहतो. अमुक एक मिळालं म्हणजे मी प्रसन्न होईन ही व्याख्या चुकीची. हा समज हा टोटली अगदी चुकीचा ठरतो. मी प्रसन्न असले तर पुढच्या गोष्टी प्रसन्नतेनं मी घेऊ शकते. एखाद्या गोष्टींवर, एखाद्या विषयांवर, एखाद्या माणसामुळे माझी प्रसन्नता अवलंबून असता कामा नये. त्यामुळे इथे भगवान असे म्हणतात की तो प्रसन्न राहतो, त्याला सेकंड होम घेता आलं तरी तो प्रसन्न आहे, प्रसन्न होईल. आणि समजा त्याच्याच्यानं ते झालं नाही तरी आहे त्या घरामध्ये तो प्रसन्न राहील. 65. चित्त प्रसन्न असलं म्हणजे त्याच्या सर्व दुःखाचा नाश होतो. सेकंड होम मला का घ्यावंसं वाटतं की त्यामुळे मला असं वाटतं की माझं सगळ्यांप्रमाणे आता स्टेटस मी निर्माण केलं आहे आणि त्यानं माझं चित्त प्रसन्न होणार आहे, मला सुख मिळणार आहे, मला मनःशांती मिळणार आहे. तर तो विचारच हा मुळात त्याचा अधिष्ठान, त्याचा पाया, त्याचा बेसच चुकीचा आहे. कारण ते मिळवून तो पाया परत डगमगायला लागतो. असं होत नाही की घेतलं सेकंड होम आता आयुष्यभराची मनःशांती मला मिळाली, असं नाही घडत. परत आपली बेस जे असतात ते पुन्हा पुन्हा बदलत राहतात, उसळ्या मारत राहतात. त्यामुळे ज्या मनःशांतीसाठी आपण जो एवढा त्रागा करतो ती आपल्या हातातनं नेहमीच निसटत राहते. कारण ज्याचं चित्त प्रसन्न त्याची बुद्धीसुद्धा तात्काळ स्थिर होते. मनाची अंतर्गत आतून येणारी प्रसन्नता
ही मनःशांतीसाठी एकमेव कारण ठरते. बाह्य गोष्टींनी मनःशांती दीर्घकाळ मिळू शकत नाही. श्लोक 66. जो पुरुष युक्त म्हणजे वरील प्रकारे योगयुक्त झालेला नाही. आता योगाचे ना भगवद्गीतेमध्ये बरेच अर्थ त्या संदर्भाप्रमाणे निघतात. पहिल्यांदा आपण काय बघितलं, योग म्हणजे चित्ताचं समत्व. आता इथे आपण काय अर्थ काढू शकतो, तर ज्याचं आपल्या इंद्रियांवर कंट्रोल आहे आणि बाहेरच्या गोष्टींनी त्याची प्रसन्नता ढळत नाही, तो योगयुक्त. अशा प्रकारे जो योगयुक्त झालेला नाही त्याला स्थिर बुद्धी आणि भावना म्हणजे दृढ बुद्धिरूप निष्ठा नसते. सतत मनाची चळवळ 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 चळवळ. इकडे तो विषय मिळाला त्या फांदीवर उडी मार, तो अजून एक भलताच विषय समोर आला तिकडे धाव घे. अशी स्थिरता मुळी मनाला येऊ शकत नाही. 67. विषयामध्ये संचरणाऱ्या म्हणजे वागणाऱ्या इंद्रियाच्या मागोमाग जे जाऊ लागतं ते पाण्यात नौकेत जसा वारा त्याप्रमाणे पुरुषाची बुद्धी हरण करतं. अगदी समर्पक उदाहरण इथे भगवंतांनी दिलेलं आहे. अगदी किनाऱ्यापर्यंत आपली नाव आपली बोट आलेली आहे, आपण आनंदात आहोत. तेवढ्यात जर त्याला प्रतिकूल वारा आला तर ती बोट मागच्या मागे ढकलली जाते आणि आत्तापर्यंत आपण जी चाल केलेली आहे ती सगळी बेस्ट होऊन जाते. त्यामुळे इंद्रियांच्या मागोमाग न जाणं यामध्ये खरा शहाणपणा आहे. श्लोक नंबर 68. म्हणून हे अर्जुना, इंद्रियांच्या विषयांपासून ज्याची इंद्रिय सर्व बाजूनी आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर झाली म्हणायची. देवळामध्ये जे आपण कासव बघतो ते कशाचं निर्देशक आहे, तर ते इंद्रिय आवरून जसा कासव धरतो ते त्याचं निर्देशक आहे. इंद्रिय संयमनाचं ते निर्देशक आहे. तर तो त्याची बुद्धी स्थिर झाली म्हणायची. कारण आपण बघितलंच अलीकडच्या श्लोकांमध्ये की मन एकदा सैरावैरा धावू लागलं की विवेक संपतो, बुद्धीचं सामर्थ्य शक्ती संपते, काय योग्य ते संपतं आणि आपण इकडे तिकडे आपलं आयुष्य जायला लागतं. याबद्दल मला एक छोटीशी कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. इंद्रिय निग्रहाचं किंवा इंद्रिय संयमन ठेवून अत्यंत प्रसन्न चित्तानं आयुष्याकडे बघणं म्हणजे काय असतं हे आपण या कथेत बघूया. वाचस्पती मिश्रा यांची एक कथा आहे. साधारणपणे 10व्या शतकात त्यांचा जन्म झाला. वाचस्पती मिश्रा हे अत्यंत बुद्धिमान होते आणि वेदांत सूत्रावर त्यांना भाष्य लिहायचं होतं. अगदी लहानपणी त्यांनी ठरवलं होतं की आपण आद्य शंकराचार्यांच्या वेदांत सूत्रावर आपण भाष्य म्हणजे कॉमेंट्री लिहायची असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यांनी तसं त्यांच्या मातेला सांगूनही टाकलं होतं की मला आता आयुष्यात हा एकमेव पर्पज आहे आणि मला इतर कशाची इच्छा नाही. पण मातेचा तो एकुलता एक मुलगा, त्यांनी काही त्याला जुमानलं नाही आणि त्याच्या इच्छेविरुद्ध त्यांनी लग्न करायचं ठरवलं. परंतु हे इतके प्रामाणिक आणि सच्च्या दिलाचे होते की त्यांनी
मुलीच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला वेदांत सूत्रावरचा ग्रंथ लिहायचा आहे. आय विल डेडिकेट माय होल लाईफ टू इट. त्यामुळे मला लग्न करण्यामध्ये रुची नाही. आणि शिवाय जरी 8-10 वर्षामध्ये माझा हा ग्रंथ पूर्ण झाला तरीसुद्धा त्यानंतर लगेचच मी संन्यास घेण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. त्यामुळे तसंही मी काही माझ्या पत्नीला संसार सुख देऊ शकणार नाही. त्यामुळे मी हे पहिल्यांदाच आधी हे सगळं तुम्हाला स्पष्ट करतोय. त्यांचं हे सगळं स्पष्ट विचार आणि त्यांचं बोलणं ऐकून मुलीच्या वडिलांना त्यांचं कौतुक वाटलं खरं, पण आता आपली मुलगी काही यांच्याकडे देऊ नये असंही त्यांनी ठरवलं. साहजिकच होतं ते. पण ज्या मुलीसाठी हे प्रपोजल आलेलं होतं ती होती, तिचं नाव होतं भामती. तिनं जेव्हा वडिलांकडनं हे सगळं ऐकलं तेव्हा तिच्या मनात अतिशय आदर आणि प्रेम या तरुणाबद्दल निर्माण झालं. तिच्या मनात आलं हा खरा अस्सल आणि अनमोल हिरा आहे. तिनं हट्ट धरला की मला त्यांच्या सगळ्या अटी मान्य आहेत, मी ह्यांच्याशीच लग्न करणार आहे. आणि मग तसं लग्न झालं. ती त्यांच्या घरी आली आणि काही काळानंतर वाचस्पती मिश्रांच्या मातेचं निधन झालं. सगळी जबाबदारी हिच्यावर येऊन पडली. लग्न झालं त्या दिवसापासून वाचस्पतींनी जे व्रत घेतलेलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथाला सगळं आयुष्य वाहून घेतलेलं होतं. ते वरच्या माडीवर एकांतामध्ये ग्रंथ वाचन, लेखन, मनन असं करत असत आणि खाली त्यांची पत्नी भामती त्यांची सगळी सोय बघत असे, स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी. होता 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 12 वर्ष निघून गेली बरं का. ठरलेल्या वेळी जेवण यायचं, ठरलेल्या वेळी कंदील विझला गेला, काही झालं तर ती तत्परतेनं वर यायची आणि सगळी सोय करायची. 12 वर्ष अशी गेली. ग्रंथ निर्मिती पूर्ण झाली आणि त्याच वेळेस संध्याकाळ होत आली ती आणि कंदिलामधलं तेल संपून गेलं. अंधार पडला तशी भामती वरती आली वेगानं आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तिनं कंदील पेटवला. आता ग्रंथनिर्मिती पूर्ण झाली होती म्हणून पहिल्यांदा यांनी ही कोण व्यक्ती आली आहे यासाठी त्यांच्याकडे बघितलं आणि मग ते एकदम गोंधळून गेले आणि म्हणाले आपण कोण. भामतीनं उत्तर दिलं मी तुमची पत्नी आहे. 12 वर्षापूर्वी आपलं लग्न झालेलं होतं. वाचस्पतींना सगळं काही आठवलं आणि ते अगदी विस्मयानं तिच्याकडे बघू लागले. तिनं म्हटलं की माझी कसलीही तक्रार नाही, मी तुमच्या सेवेमध्ये मला पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. वाचस्पती मिश्रांना कळून चुकलं की आपल्याकडनं जरी आपण आधी सांगितलेलं असलं तरीसुद्धा या स्त्रीवर आपल्याकडून अन्याय घडलेला आहे. अतिशय मनाला रुखरुख लागली आणि ते म्हणाले भामती तुझं मी कसं काय हे सगळं ऋण फेडू शकतो, मला तर काही समजेन असंच झालं आहे. कारण आता माझ्या संकल्पाप्रमाणे मला ताबडतोब संन्यास घेऊन घर सोडून जावं लागेल. भामती म्हणाली हो तेही मला माहिती आहे आणि माझी त्यालाही काही हरकत नाही. वाचस्पती मिश्रा निशब्द झाले. त्यांच्या मनामध्ये आलं की वेदांत सूत्रावर
कॉमेंटरी लिहिणारे अनेक येतील, पण या स्त्रीसारखी दैदिप्यमान स्त्री मिळणं हे अतिशय कठीण आहे. आणि मग तिचं कृतज्ञता म्हणून त्यांनी त्यांच्या ग्रंथाला भामती हे नाव दिलं. आणि तिच्या आपल्या परीनं त्यांनी ती कृतज्ञता तिच्याबद्दल व्यक्त केली आणि ते संन्यास घेऊन निघून गेले. इंद्रिय संयमन ठेवून प्रसन्न चित्तानं आयुष्याकडे किती पॉझिटिव्ह परसेप्शननं एखाद्या व्यक्तीनं बघावं, ह्याचं हे एक मोठं हृदयस्पर्शी असं एक्झाम्पल आहे. श्लोक 69. सर्व लोकांना जी रात्र तिथे स्थितप्रज्ञ जागृत असतो आणि सर्व प्राणी मात्र जिथे जागृत असतात तिथे त्या ज्ञानवान पुरुषाला रात्र वाटत असते. हा जो विरोधाभास दाखवला आहे त्याचा अर्थ काय, तर रात्र किंवा अंधकार म्हणजे अज्ञान. कसलं अज्ञान? स्वस्वरूपाचं अज्ञान म्हणजे रात्र किंवा अंधार, ज्याला कळलेलं नाही आहे की मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, हे अज्ञान. आणि दिवस किंवा प्रकाश म्हणजे काय, तर ज्याला हे आत्मज्ञान झालेलं आहे ते म्हणजे दिवस किंवा प्रकाश. दोघांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी ही रात्र आणि दिवसासारखीच एकमेकांशी विरुद्ध असते. कशी? ज्ञानीला तो अत्यंत प्रकाशमय जागृतावस्थेत बरं का जीवनाचं नीट भान ठेवून तो त्याचं सार्थक असं जीवन जगत असतो. निष्कामतेनं निर्लेप मनानं तो जीवन जगत असतो. आणि याच्या उलट अज्ञानीचं कसं जीवन असतं, तर देहमनाच्या गरजा भागवण्यातच सगळं आयुष्य हे संपून जातं. सत्तर. चोहोकडून पाण्यानं भरलं जात असताना सुद्धा ज्याची मर्यादा चळत नाही म्हणजे डिस्टर्ब होत नाही, सगळीकडनं पाणी येत असून सुद्धा ज्याची लेव्हल डिस्टर्ब होत नाही, अशा समुद्रामध्ये सर्व पाणी जसं शिरत असतं त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये सर्व विषय बाहेरचे बाह्य जगताचे अनेक उपभोगाचे विषय त्याच्याही आयुष्यात प्रवेश करतात, कारण तोही याच समाजामध्ये राहतोय, त्यामुळे त्याच्याही आयुष्यात ते प्रवेश करतात. कसे? तर त्याच्या मनाची शांती डिस्टर्ब न करता. का? कारण तो ती मनाची शांती डिस्टर्ब होऊ देत नाही. या तुम्ही किती बाहेर वाटतील त्या गोष्टी नवीन येऊ देत, काही भौतिक सुख समोर असू देत, माझं त्याच्यावर कंट्रोल आहे. मी त्याच्यामुळे क्षणाक्षणाला अपसेट होणार नाही. त्यालाच खरी शांती मिळते. विषयाची इच्छा धरणाऱ्याला ही शांती मिळणं शक्य नाही. का नाही शक्य? खरं म्हणजे मिळायला हरकत नाही. एक विषय पकडला, त्याची इच्छा धरली, त्याच्यासाठी खूप श्रम केले, मिळवलं आणि मनशांती मिळाली. पण तो प्रवास नव्यानं परत चालू राहतो. म्हणून हा सगळा प्रॉब्लेम
निर्माण होतो. 71. सर्व काम म्हणजे आसक्ती सोडून जो पुरुष निस्पृह होऊन निष्कामतेनं फलाशाची इच्छा न धरता जो जगामध्ये वावरतो, इंटरॅक्शन करतो व ज्याला ममत्व नाही आणि अहंकार नाही, त्याला शांती मिळते. आता अध्याय 2 त्याच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण आता येणार आहोत. श्लोक 72. हे पार्था, ब्राह्मी स्थिती म्हणतात ती हीच. ही प्राप्त झाल्यानंतर कोणीही मोहात पडत नाही आणि अंतकाळी म्हणजे मरणाच्या वेळीसुद्धा या ब्राह्मी स्थितीमध्ये राहून त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मामध्ये मिळून जाण्याचा मोक्ष मिळतो. खरं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे आत्मतत्व आहे. ईश्वराने कुठेही पार्शालिटी केलेली नाही. मी फक्त यांनाच देणार, त्यांना देणार नाही. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ते ईश्वरीय तत्व घातलेलंच आहे. मग असं असून सुद्धा मला ते जाणवत का नाही? त्याचा मला आत्मसाक्षात्कार का होत नाही? तर जेव्हा आणि जेव्हा मन पूर्णपणे शुद्ध होईल. दिसायला अटी खूप साध्या आहेत. मन जेव्हा पूर्णपणे शुद्ध होईल आणि अहंकार जेव्हा संपूर्णपणे नष्ट होईल, तेव्हाच मनुष्याला आत्मतत्व त्याचं दर्शन घडतं. आणि ब्राह्मी स्थितीमध्ये हे जेव्हा आत्मतत्वाचं अत्यंत तेजोमय दर्शन घडतं, तेव्हा ज्ञानी त्या तेजोमय अवस्थेमध्ये जणू स्वतःला हरवून जातो, त्याच्यामध्ये विलय पावतो. त्याला ब्राह्मी स्थिती असं म्हटलं जातं. ही अध्यात्मातली सर्वोच्च अवस्था आहे. आपण जे 4 प्रकारचे आपण जे पुरुषार्थ मानलेले आहेत, त्यापैकी मोक्ष हा सर्वोच्च पुरुषार्थ त्यानं साधलेला असतो. आणि या श्लोकामध्ये एक विशेष अट इथे घातलेली आहे की ब्राह्मी स्थिती अंतकाळापर्यंत त्याची ती टिकून राहते. नाहीतर कसं आहे ना, या बाबतीत 2 पॉसिबिलिटीज होतात. एक तर साधक आपल्या साधनेच्या द्वारे प्रगती करत अशा एका पॉईंटपर्यंत येतो की जेव्हा त्याला आत्मदर्शन होऊ शकतं. पण जर ते काही काळापुरतंच टिकलं आणि पुन्हा त्याचे जे पूर्वसंस्कार आहेत, हॅबिट्स, संस्कार, वासना या जर पुन्हा वरती येऊ लागल्या, तर मग त्या वासनांप्रमाणे तो कर्म करणार आणि त्याची कर्मफळं मग पुन्हा संचितामध्ये जाऊन पडणार. म्हणजे आत्मज्ञान झाल्या क्षणी त्याचं खरं संचित शून्य झालं, ती टोपली शून्य झाली. पण ते जर टिकलं नाही तर पुढे मग वासनायुक्त कर्मांमुळे पुन्हा कर्मफळं त्या संचिताच्या टोपलीमध्ये जाऊन पडतील आणि मग त्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून अंतकाळापर्यंत
ही ज्यानं स्थिती राहिलेली आहे त्यानं काय घडतं की अंतकाळापर्यंत वासना शून्य असल्यामुळे त्यानं शेवटपर्यंत जे काही कर्म केलेलं असेल त्याचं कर्मफळ पाठीमागे जाऊन पडत नाही. त्यामुळे अंतकाळीसुद्धा संचित शून्य राहतं. म्हणून मग ते संचिताचं ओझं मरणकाळी नसल्यामुळे आता ते कर्मफळं शिल्लकच नाहीत. त्यामुळे ते भोगण्यासाठी त्याला नवीन जन्म घ्यायची गरज भासत नाही आणि त्याला ब्रह्मामध्ये मिळून जायचा मोक्ष त्याला मिळतो. अध्याय 2 सांख्ययोग किंवा ज्ञानयोग ह्या अत्यंत महत्त्वाचा असा अध्याय मानला जातो. तर याची सांगता करण्यासाठी मी एक छोटी कथा तुम्हाला इथे सांगते आणि इथे आपण अध्याय 2 हा संपत आहोत. ज्ञानेश्वर माऊलींची समाधीचं वर्णन संत नामदेवांनी त्यांच्या गाथेमध्ये केलेलं आहे. संत नामदेवांनी त्यांचं चरित्र त्यांच्या परीनं त्यांनी गाथेमध्ये लिहिलं म्हणून ज्ञानेश्वरांच्या जीवनातले सगळे प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतात. नाहीतर ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःबद्दल काहीही लिहिलेलं नव्हतं. त्यांच्या समाधीच्या अवस्थेचं, त्या काळचं, त्या परिस्थितीचं वर्णन नामदेवांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेव महाराजांबरोबर 1 वर्षाची तीर्थयात्रा केलेली होती. त्यांनी प्रभास तीर्थक्षेत्रापासून आपल्या तीर्थयात्रेला प्रारंभ केला आणि मग 1 वर्षांनी ते पंढरपूरला येऊन पोचले. समाजाला एकदा एकत्र आणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी एक समारंभ तिकडे केला आणि मनामध्ये अवतार समाप्तीचा निश्चयसुद्धा त्यांनी केलेला होता. पांडुरंगापुढे त्यांनी नम्र मनातल्या मनात निवेदन केलं की आता मला अवतार समाप्तीची अनुमती द्यावी. ते कार्तिक वद्य एकादशीला आळंदीला पोचले पंढरपूरहून. इंद्रायणीमध्ये माऊलींनी स्नान केलं. सिद्धेश्वराच्या दर्शनाला ते तिथे गेले. तिथून मग त्यांना महाप्रस्थानाला जायचं होतं. समाधीची जागा शोधलेली होती. सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानेश्वरांनी सगळे जे वारकरी जमलेले होते, सरश्रद्ध भक्त, त्यांची अतिशय मायेनं विचारपूस केली. निवृत्तीनाथ त्यांचे गुरु, त्यांचे मोठे बंधू, ते खरं म्हटलं तर अगदी निस्संग वृत्तीचे, पण त्यांनासुद्धा अश्रू आवरेनात. ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थानाच्या पायऱ्या उतरू लागले. आसनावर जाऊन बसले. एका हाताने निवृत्तीनाथांनी त्यांना धरून ठेवलं होतं आणि त्यांच्या सहवासाने ते पायऱ्या उतरत होते. ज्ञानेश्वर महाराज आसनावर जाऊन बसले. ज्ञानेश्वरी समोर ठेवली. 9व्या अध्यायाचं त्यांनी चिंतन केलं. 108 श्लोक त्यांनी तेव्हा म्हटले. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पायावर मस्तक ठेवलं आणि मग ते
वरती आले. प्रवेशद्वाराला त्यांनी दगड बसवला, फुलं वाहिली. कार्तिक वद्य त्रयोदशी गुरुवार या दिवशी मध्यान्नाला आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि ब्रह्मनिर्वाण रूपी मोक्ष त्यांनी प्राप्त केला. इथे भगवद्गीता अध्याय 2चा 72वा श्लोक संपतोय. इथे कथाही संपते आणि इथे भगवद्गीता अध्याय 2 समाप्त होत आहे. आपला एपिसोड मी इथे थांबवते. पण नेहमीप्रमाणेच मी असं म्हणेन की तुम्हाला जर माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही माझ्या अमृताचे डोही या चॅनलला व्हिजिट द्या, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.